नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद बेस्टे तुम्हा सर्वांचं आपल्या क्लासेसमध्ये हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं रोटेशनल डायनॅमिक्सचे काही आपण बेसिक कन्सेप्ट्स आपण कव्हर केल्या होत्या आणि ते कव्हर करत असताना काही शब्द आपण त्या ठिकाणी वापरले होते. दॅट इज सेंटर ऑफ मास, राईट? सेंटर ऑफ मास. आणि त्याच्याबद्दल काही विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण एक स्पेशल या ठिकाणी आज लेक्चर आपण कव्हर करणार आहोत. स्पेशल लेक्चर आपण आज घेणार आहोत. दॅट इज सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला मोशन खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल, राईट, तर आपल्याला सेंटर ऑफ मास माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे कुठल्याही ऑब्जेक्टचं जे मास आहे ते त्याच्या सेंटरमध्ये काय असतं, कॉन्सन्ट्रेट असतं, राईट? म्हणजे सेंटरला ते प्रेझेंट असतं. रिजिड बॉडी जेव्हा अभ्यास करतो आपण, स्पेशली रोटेशनल डायनॅमिक्स आपण जेव्हा अभ्यास करू त्यावेळेस सेंटर ऑफ मास हा कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, राईट? आता इथे आपण काय करू, या टॉपिक मध्ये काही ऑब्जेक्ट्स आपण म्हणजे काही पार्टिकल्स आपण सेंटर ऑफ मास आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू, राईट? पण जनरली काय करू, आपण दोन पार्टिकल्स आपण गृहीत धरू आणि त्या पार्टिकलचं 1 डायमेन्शन मध्ये, 2 डायमेन्शन मध्ये आणि 3 डायमेन्शन मध्ये, बरोबर आहे? काय करू आपण 1 डायमेन्शन मध्ये, 2 डायमेन्शन मध्ये आणि 3 डायमेन्शन मध्ये त्याचा आपण सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करण्याचा आपण प्रयत्न करू, राईट? त्यासाठी काय करू, आपण दोन पार्टिकल्स आपण गृहीत धरू, बरोबर आहे? काय करू, आपण दोन पार्टिकल्स गृहीत धरू. समजा फॉर एक्झाम्पल हे आपलं सेंटर पॉइंट आहे, राईट? इथून घेतो मी. समजा हे आपलं सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंट ओ आपला आहे आणि या ओ स्ट्रेट लाईन मध्ये इथून एक स्ट्रेट लाईन घेऊ आपण, राईट? ही एक स्ट्रेट लाईन आहे सपोज, राईट? आणि या स्ट्रेट लाईन वरती काही विशिष्ट अंतरावर हा आपला एक पार्टिकल आहे, त्याचा मास आहे m1 आणि तिथून काही विशिष्ट अंतरावर एक सेकंड त्या ठिकाणी पार्टिकल आहे, त्याचा मास आहे m2 आणि हे आपलं ओरिजिन आहे. हे काय सांगायला समजत आहे की आपल्या दोन पार्टिकल्स घ्यायचे, राईट? आपलं काय करायचंय की या पार्टिकलचं 1D मध्ये, 2D मध्ये आणि 3D मध्ये सेंटर ऑफ मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्याचे फॉर्म्युलेज आपल्याला या ठिकाणी काय करायचे, तयार करायचे, राईट? याच्यासाठी काय केलं आपण की दोन पार्टिकल्स आपण घेतलेले आहेत, ते एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. ओ पॉइंट पासून काही अंतरावर आपण ठेवलेले आहे. समजा ओ पासून या m1 पार्टिकलचं जे अंतर आहे तर आपण शब्द वापरू सेट इज x1 आणि या ओ पासून m2 पार्टिकलचं जे अंतर आहे सेट इज x2, राईट? आणि इथे कुठेतरी आपण सेंटर ऑफ मास दाखवतो मी. समजा हे C आहे आणि याचं अंतर सांगू आपण O पासून x एवढं अंतर. माहिती समजायला काय म्हणलं मी, दोन पार्टिकल्स आपण घेत आहोत जे O पासून, राईट, x1 एवढ्या अंतरावर m1 आहे. O पासून x2 एवढ्या अंतरावर कोण आहे सांगा, m2 आहे. इथपर्यंत समजलेलं आहे. There are two particles which are situated at a distance of x1, right? x1 and what is x2. x1 m1 चा घेतला आपण, O आणि m1 चा अंतर x1 आणि O आणि m2 चा अंतर किती आहे सांगा, x2. आता जेव्हा ह्या कन्सेप्ट्स आपल्याला माहिती होतात, एवढं कळलं डायग्राम्स काय सांगितलं आपण. आता आपल्याला काय करायचंय की दॅट इज वी हॅव टू कॅल्क्युलेट द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, दॅट इज x, राईट? आपल्याला काय करायचं, x कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे सेंटर ओरिजिन O पासून सेंटर ऑफ मासची जी पोझिशन आहे ती कुठे असायला पाहिजे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. याचा सिंपल फॉर्म्युला घ्यायचा आहे, x इज इक्वल टू असा फॉर्म्युला असणार आहे m1 x1 प्लस, फॉर्म्युला बघा काय म्हणलं आपण, m1 x1 प्लस m2 x2 दोन पार्टिकल्स डिवायडेड बाय m1 प्लस m2. बघा हे काय सांगितलं आपण, दॅट इज पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम द ओरिजिन O. सेंटर ऑफ मास कुठे असतं त्याचा आपला डिस्टन्स काढायला आपण, त्याची पोझिशन आपण काढायचं. पण समजायला काय सांगितलं आपण, x इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 डिवायडेड बाय व्हॉट इज m1 प्लस m2. इथपर्यंत समजलं. समजा असं गृहीत धरू आपण, सपोज इफ m1 is equal to m2 is equal to m. काय 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 गृहीत धरत सांगा बरं.
the masses of these two objects, these two particles, असं म्हणू, the masses of these two particles are same. That is m1 is equal to m2 is equal to what this m. मग तेव्हा सांगा इक्वेशन काय बनेल बघा. राईट, इक्वेशन बनणार आहे दॅट इज x इज इक्वल टू राईट. मग इथून m1 m कॉमन काढू. राईट, इथून m कॉमन काढलं खाली काय होईल m प्लस m चा अर्थ काय सांगा 2m. राईट, m प्लस m चा अर्थ काय 2m. आणि इथे काय येतं m इन द ब्रॅकेट x1 प्लस व्हॉट दिस x2. राईट, म्हणजे फायनलला कसं येतं सांगा x1 प्लस x2 प्लस व्हॉट दिस x2 डिवायडेड बाय व्हॉट. हे मग कसं झालं उरलं काय सांगा 2. एक नवीन फॉर्म्युला बनलेला आहे काय सांगा इफ masses of these two particles are same then the position of center of mass will be at the midpoint of two particles, at the midpoint of what this two particles. काय म्हणलं आपण जर या दोघांचं मास समान असेल तर सेंटर ऑफ मासची पोझिशन कुठे असायला पाहिजे दोन पार्टिकलच्या कुठे असायला पाहिजे मिड पॉइंटला असायला पाहिजे. राईट, तर महत्वाचा फॉर्म्युला आहे. पहिला समजलं हा समजला. आता आपण काय म्हणलो होतो की इथे दोन पार्टिकल्स आपण गृहीत धरले होते. पहिल्याचं मास m1 दुसऱ्याचं मास m2. आता आपण असं म्हणू सपोज आता आपण इथे काय करू if n particles काय म्हणलं आता n पार्टिकल्स घेऊ. राईट, आणि त्यांचा मास घेऊ आपण इफ n पार्टिकल्स त्यांचं मास घेऊ m1 m2 m3 अप टू द व्हॉट दिस mn. राईट, आणि त्यांचं डिस्टन्स सांगू आपण o पासून x1 x2 x3 अप टू द व्हॉट दिस xn. पण समजायला सिंपल आहे. आता काय नाही हाच फॉर्म्युला आहे तो पुढे वापरायचा आपल्या. इथे आपण दोन पार्टिकल सिस्टीम वापरली होती. आता इथे आपण n पार्टिकल सिस्टीम वापरत आहोत. राईट ना, प्रत्येक पार्टिकलचं मास किती घ्यायलो आपण m1 m2 m3 अप टू द mn. आणि प्रत्येक पार्टिकलचं ओरिजिन पासून अंतर किती घेत आहोत आपण x1 x2 x3 अप टू द व्हॉट दिस xn. देन x इज इक्वल टू काय लिहिता सांगा x इज इक्वल टू m1 x1. असं म्हणतं का सांगा सेम हा फॉर्म्युला आहे फक्त आता दोन पार्टिकल असताना हे आहे n पार्टिकल असताना थोडं एक्सटेंड करू आपण. राईट, देन x इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 अप टू द प्लस व्हॉट दिस mn xn असं बनणार आहे. राईट, डिवायडेड बाय व्हॉट दिस m1 प्लस m2 प्लस m3 प्लस अप टू द व्हॉट दिस mn. हा आणि तो फॉर्म्युला सेमच आहे फक्त त्याच्यात दोन पार्टिकल सिस्टीम होती. आता किती घ्यायलो आपण n पार्टिकल सिस्टीम घ्यायलो. आता बा याला कसं लिहिता येतं का सांगा याच फॉर्म्युलेला मी असं लिहू शकतो का दॅट इज x इज इक्वल टू बरोबर आहे काय लिहिता सांगा x इज इक्वल टू व्हॉट दिस बाय सगळ्यांची बेरीज करू. या टर्मची बेरीज करताना काय करतो आपण हे असे वापरतो आपण ग्रीक लेटर मध्ये याला आपण सिग्मा म्हणतो. सिग्मा याचा अर्थ इट इज अ समेशन. राईट, सपोज याला असं लिहू का सांगा समेशन ऑफ m1 किंवा mi xi असं म्हणतो. राईट, दॅट इज I इज इक्वल टू 1 to n. काय लिहिलं बघा या सगळ्यांचे समेशन I is equal to 1 to what is n mi xi divided by काय बनेल सांगा समेशन सगळ्यांची बेरीज करू. समेशन I is equal to 1 to n that is mi असं लिहिता येईल. बा हे माहितीये बघा हे काय असतं माहितीये हे असं साइन आहे माहितीये याला सिग्मा म्हणतात का ग्रीक लेटरचं काय हा सिग्मा आहे. आणि आपण समेशन साठी वापरत असतो. कशासाठी वापरतो आपण समेशन साठी वापरत असतो. मी काय केलं बघा याला काय केलं या सगळ्यांची सम करण्यासाठी हे अशा प्रकारे सांगितलं समेशन mi xi अँड समेशन व्हॉट दिस mi. इथपर्यंत समजलेलं आहे. पहिल्याच असं लिहिता येतं का बघा. राईट, पहिलं सगळ्यांना समजलं. राईट, व्यवस्थित वहीमध्ये ते लिहून घ्यायचंय.
आणि पुढे पुढे आपल्याला व्यवस्थित समजतं का ते बघायचं. राईट, मी थोडंसं डायग्राम मिटवतो इथे. डायग्राम तुमच्या लक्षात बसली असेल. राईट, याला जसं लिहिता येते का बघा, या फॉर्म्युल्याला मी असं म्हणू का, समेशन I is equal to 1 to n mi is equal to कॅपिटल M म्हणतो. व्हॉट इज अ कॅपिटल M? कॅपिटल M चा अर्थ काय? टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट, टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑर सिस्टीम. राईट, म्हणजे n पार्टिकलचं मास घ्यायला आपण त्याला काय सिम्बॉल वापरलं? M. म्हणजे याला असं लिहिता येईल का बघा, दॅट इज x इज इक्वल टू समेशन I is equal to 1 to n, right, mi xi. काय म्हणलं बघा, mi into what this xi divided by what this capital M असं लिहिता येईल. राईट, मग हा जो फॉर्म्युला आहे तो आपला फॉर्म्युला असणार आहे टू कॅल्क्युलेट द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. राईट, पोझिशन ऑफ what this center of mass, right, position of what this center of mass when there are what this n particles. मग हे कधी वापरायचं आहे? when the what this particles are in a straight line. हे कधी वापरायचंय? जर ते पार्टिकल्स कुठे असायला पाहिजे? स्ट्रेट लाईन मध्ये असायला पाहिजे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस. आता पुढच्या पॉइंटकडे जाऊ आपण. राईट, ओके. बाय फॉर्म्युले महत्वाचे कारण कॅल्क्युलेशन्स मध्ये कुठे कुठे आपण हे वापरत असतो. मग आता काय करू आपण? आता दोन पार्टिकल सिस्टीमचा आपण म्हणजे सेंटर ऑफ मास कसं काढायचं काय नाही तर बघितलं आपण. राईट, त्याची पोझिशन काय असायला पाहिजे ते आपण काढलेलं. तर पुढच्या पॉइंटकडे जाऊ. आता पुढे असं गृहीत धरू आपण, सपोज इफ असं गृहीत धरू, सपोज इफ पार्टिकल्स आर नॉट इन स्ट्रेट line, rather they are in xy plane. काय म्हणलं आता की हे पार्टिकल्स आता कुठे नाहीये? स्ट्रेट लाईनला नाहीये. ते कुठे आहे आता? xy प्लेन मध्ये आहे. कुठे आहे? xy प्लेन. राईट, याचा अर्थ काय? त्या पार्टिकलच्या म्हणजे त्या प्रत्येक सेंटर ऑफ मासच्या, राईट, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं काय करू आपण? प्रत्येक पार्टिकलचे काही कोऑर्डिनेट्स असतील. राईट, इथे काय सांगतो आपण? इफ अ पार्टिकल्स आर नॉट इन अ स्ट्रेट लाईन, rather they are in about this xy plane, then each particle having a particular what this coordinates. मग असं गृहीत धरू आपण, for m1, right, x1 y1 these are the coordinates, and for m2 x2 y2 these are the coordinates. बरं, ग्राफिकली दाखवू का मी? समजा फॉर एक्झाम्पल हे आपला xy प्लेन आहे. सेट इज y ऍक्सिस, इट इज x ऍक्सिस. हे इथं y घेऊ, इथे आपण x घेऊ. राईट, सपोज इथे असं गृहीत धरू, से इट इज अ फर्स्ट पार्टिकल, से इट इज m1 अँड से इट इज m2. इथे कुठेतरी आपण m2 वापरू आणि इथे कुठेतरी आपण काय करू? सेंटर ऑफ मास घेऊ c. राईट, याचा अर्थ माहिती आहे, हे आपण ओरिजिन घ्यायलो इथून. राईट, इथून हे m2. राईट, m2 is there. This is the center of mass and this is the m2. ते वरचे m1 आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे बघा, ओरिजिन पासून हा इथपर्यंतचं अंतर काय सांगा? इथपर्यंतचं अंतर किती घेतलं होतं आपण? x1. हे ओरिजिन पासून इथपर्यंतचं अंतर सांगू आपण, इथपर्यंतचं अंतर सांगू आपण x2. राईट, आणि ओरिजिन पासून हे इथपर्यंतचं अंतर सांगू आपण, हे इथपर्यंतचं अंतर सांगू, दॅट इज x. तसं आपल्याला माहित आहे की इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे हे इथून समजा इथपर्यंतचं अंतर सांगू आपण y2. राईट, इथपर्यंतचं अंतर सांगू आपण y आणि इथपर्यंतचं अंतर सांगू आपण दॅट इज y1. राईट, these are the coordinates of what this m1. The coordinates of m1 are x1 y1. The coordinates of what this m2 are x2 y2. And the coordinates of C are center of mass are what this x and y. इथपर्यंत समजलं काय? Now we have to calculate, right, the position of center of mass. फॉर्म्युला माहिती आपल्याला काय फॉर्म्युला आहे सांगा?
दॅट इज x इज इक्वल टू दॅट इज कोऑर्डिनेट x इज इक्वल टू राईट म्हणजे आपल्याला सेंटर ऑफ मास एक्स वाय कोऑर्डिनेट्स आपल्याला काढता येतील ना द कोऑर्डिनेट x पण डायग्राम सोबत दिले पहिले m1 घ्यायलो आपण SC आणि m2 आहे हे काय घेतलं आपण माहिती आहे की O पासून याचा अंतर किती आहे x1 याचा अंतर x2 आणि याचे किती आहे x म्हणजे y किती आहे y2 हे घेतलं आपण y दिस इज अ y and this is a what this y1 राईट आणि बघा m1 चे कोऑर्डिनेट्स x1 y1 m2 चे कोऑर्डिनेट्स x2 y2 आणि c चे कोऑर्डिनेट्स काय घ्यायलो आपण x आणि y घ्यायलो मग आता c चे कोऑर्डिनेट्स आपण काढू x इज इक्वल टू काय लिहिता येईल सांगा x इज इक्वल टू m1 राईट सध्या आपण दोन पार्टिकल्स स्ट्रिंग घ्यायलो m1 x1 प्लस m2 x2 असं लिहिता येतं डिवाइडेड बाय m1 प्लस व्हॉट इज m2 आणि y चं काय लिहिता येईल सांगा y इज इक्वल टू m1 y1 प्लस m2 y2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 राइट x आणि y कोऑर्डिनेट्स राइट असं गृहीत धरू सपोज if m1 is equal to m2 is equal to m याचा अर्थ काय सपोज if masses of these particles are same then we can say that x is equal to x1 plus x2 divided by 2 and y is equal to y1 plus y2 divided by 2 याचा अर्थ काय सांगा याचा अर्थ काय that is the center of mass right that is the center of mass is what is in between midpoint of what is these two particles that is m1 mass असे m1 आणि एकाचं काय m2 इथपर्यंत समजलेलं सेम पहिला सारखंच आहे फक्त आता काय करू आपण xy प्लेन मध्ये घ्यायलो पहिला आपण स्ट्रेट लाईन मध्ये घेतलं होतं आता आपण xy प्लेन मध्ये घ्यायलो राईट मग आता असं गृहीत धरू if n particles सिस्टम घेऊ if n particles समजा पार्टिकल्स आपले नाही किती पार्टिकल्स आहेत सांगा if particles are what this n इथे काय घेता येते सांगा n पार्टिकल्स मास घेऊ आपण m1 राइट m1 m2 m3 up to the what is mn now what about their position x1 x2 x3 up to the what is xn these are the म्हणजे डिस्टन्स घ्यायलो आपण ना ओ पासून त्याचा डिस्टन्स असणार राइट याचा फॉर्म्युला काय बनेल सांगा डायरेक्टली इथे तुम्ही x इज इक्वल टू काय येते सांगा m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 up to the what is plus up to the what is mn xn divided by m1 plus m2 plus m3 up to the what is mn असं लिहिता येतं परत y साठी काय बनेल बघा y is equal to m1 y1 plus m2 y2 right plus m3 y3 plus up to the what is mn yn असं लिहिता येईल divided by m1 plus m2 plus m3 up to the what is mn असं लिहिता येईल राईट पण समजायला आता आपण काय घेतो दोन पार्टिकल्स सिस्टम घेतला आपण प्लेन मध्ये राईट xy प्लेन मध्ये वापरला आपण त्याचा आपण काय करत आहोत म्हणजे xy कोऑर्डिनेट्स आपण कॅल्क्युलेट करत आहोत राईट पहिला काय लिहिता सांगा या पॉइंटला काय लिहिता येतं की x इज इक्वल टू summation I is equal to 1 to n that is mi what is xi divided by summation आहे तर मागे आपण सिम्बॉल वापरला होता सिम्बॉल काय म्हणला आपण m आणि y चे काय लिहिता सांगा y is equal to summation I is equal to 1 to n mi yi divided by what is m राईट काय म्हणलं आपण that is m इथपर्यंत समजलेलं जर आपल्याकडे n पार्टिकल सिस्टम असेल तर अशा प्रकारे आपण xy कोऑर्डिनेट्सची आपण व्हॅल्यू काढू शकतो इथपर्यंत समजायला समजा आता असं गृहीत धरू तिसऱ्या पॉइंट मध्ये दोन पॉइंट झाले आपल्या तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण असं गृहीत धरू सपोज these particles इथे पार्टिकल्स आहेत का दे आर फ्री इन स्पेस राईट हे पार्टिकल्स आहेत सांगा स्पेस मध्ये फ्री आहे याच्यामध्ये काय असायला पाहिजे तीन कोऑर्डिनेट्स असणार आहेत x y and z राईट इथून डायरेक्टली असं देऊ का तर आता काय झालं माहितीये मी की these particles are free in space
means there are x, y, z coordinates. By using these equations, we can write x is equal to, कसं लिहिता येईल का सांगा, x is equal to m1, आता दोन पार्टिकल सिस्टम घेऊ आपण, m1 x1, राईट, पण डायरेक्टली इथे येऊ आम्ही डायरेक्टली, चालेल ना, ओके, दॅट इज असं लिहिता येईल का x is equal to summation I is equal to 1 to n, राईट, I is equal to 1 to n mi xi divided by m, y चं काय होईल सांगा, y is equal to summation I is equal to 1 to n mi yi divided by capital M, आणि पुढे काय म्हणतं z is equal to summation I is equal to 1 to n that is mi zi divided by what is divided by capital M. आता इथे काय घेतलं आपण, पहिल्यांदा xy प्लेन मध्ये आहेत असं प्लेन धरलं आपण, राईट, आणि इथे काय म्हणालो आपण, these particles are what this free space, means they are they having what this x y z coordinates, x is equal to this, y is equal to this, and what about the z, z is equal to this. इथपर्यंत समजायला तीन पॉइंट समजले. पहिल्यामध्ये काय सांगितलं, particles are in a straight line, then particles are in a xy plane, then particles are in a space, म्हणजे free space, राईट, तिघांचे इक्वेशन्स काढले आपण, फक्त लक्षात ठेवायचं, इथपर्यंत समजायला. आता नेक्स्ट केस आपण वापरू, समजा आपल्याकडे एखादी रिजिड बॉडी आहे, सपोज, राईट, आवर बॉडी इज रिजिड बॉडीचा अर्थ माहिती आहे आपल्याला, राईट, द डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल्स इज कॉन्स्टंट, राईट, शेप अँड साइज इज कॉन्स्टंट, राईट, सगळ्यात महत्वाचं डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल्स इज व्हॉट इज कॉन्स्टंट. इथपर्यंत समजायला हे पूर्ण आपल्याला समजलेलं, राईट. आता काय करायला आपण, consider a rigid body. Rigid body. आता rigid body याचा अर्थ काय माहिती आहे, राईट, पार्टिकल्स आर क्लोजर, दे आर इन कॉम्पॅक्ट, इथे खूप कॉम्पॅक्ट असतील, आणि ते पार्टिकल्स काय असतील सांगा, खूप जवळजवळ असतील, राईट. याचा अर्थ काय, पण असं गृहीत धरू की द मास इज, राईट, कंटिन्युअसली व्हॉट दिस डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. काय म्हणलं आपण, मास इज कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी, राईट. याचा अर्थ काय, त्यांचं मास खूप छोटे छोटे असायला पाहिजे. समजा असं गृहीत धरू की देर आर एन नंबर ऑफ पार्टिकल्स इन रिजिड बॉडी, राईट. काय म्हणलं बघा, देर आर व्हॉट दिस एन नंबर ऑफ पार्टिकल्स इन व्हॉट दिस रिजिड बॉडी, देर मासेस शुड बी, देर मासेस कसे असायला पाहिजे सांगा, असं म्हणू आपण, डेल्टा m1 जे छोटा मास, राईट, डेल्टा m2 अप टू द व्हॉट इज डेल्टा mn असं म्हणू, आणि इथे काय म्हणू आपण सांगा, डेल्टा x1 डेल्टा x2 अप टू द व्हॉट इज डेल्टा xn. मागच्या इक्वेशन वरून मग डायरेक्टली का असं लिहू का सांगा, असं लिहिता येईल का आपल्याला, सपोज x इज इक्वल टू, राईट, असं म्हणाल का सांगा, x इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 टू n, I इज इक्वल टू 1 टू n, that is delta mi, right, what is delta mi, डेल्टा x1 मुळे तरी चालेल आपल्याला या केसमध्ये, x1 x2 अशा प्रकारे पण घेता येतं, स्मॉल असणार डिस्टन्स ते, राईट, पण डायरेक्टली काय म्हणतो मी, x1 x2 आणि xn असं वापरतो, म्हणजे असं लिहितो डेल्टा mi xi, राईट, डिवायडेड बाय टोटल मास किती आहे सांगा, टोटल मासला असं लिहू का सांगा, समेशन I इज इक्वल टू 1 टू n डेल्टा mi, राईट, आणि y कसं त्याला सांगा, y इज इक्वल टू असं म्हणता येईल का सांगा, समेशन I इज इक्वल टू 1 टू n डेल्टा mi yi डिवायडेड बाय समेशन I इज इक्वल टू 1 टू n दॅट इज डेल्टा mi, आणि z काय सांगता ते सांगा मला, z इज इक्वल टू काय लिहिता सांगा, z इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 टू n yes delta mi zi divided by summation I is equal to 1 to n what is delta mi. इथपर्यंत समजलं. मग आपण काय करायचं माहिती आहे की एक रिजिड बॉडी घेतली आपण, त्याच्यामध्ये पार्टिकल्स खूप कॉम्पॅक्ट असतील, राईट, पार्टिकल्स कॉम्पॅक्ट आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, राईट, प्रत्येकाचं मास आपण डेल्टा m1 असं गृहीत धरत होतो आपण, डेल्टा m1 डेल्टा m2 अशा प्रकारे, याचा डिस्टन्स पण छोटा आहे, x1 x2 xn असं आपण गृहीत धरलेलं आहे, राईट, पण समजलेलं आहे. आणि असं म्हणलं आपण की देअर मास इज कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी,
then x is equal to this, y is equal to this, and what is z is equal to this. बाई लक्ष द्या, याला मी असं लिहू का, summation I is equal to 1 to n delta mi, right, delta mi is equal to, बरोबर आहे, याला डायरेक्टली काय म्हणू सांगा आपण, m असं म्हणू. डेल्टा mi चा अर्थ काय, छोट्या छोट्या मासची बेरीज आहे, डायरेक्टली आपण त्याला m म्हणू, राईट. इथे आपण डायरेक्टली काय लिहू शकतो सांगा, डायरेक्टली आपण इथे m लिहू शकतो. आता काय करू आपण, असं गृहीत धरू की there are n number of particles, right, and they are very closer, हे खूप जवळ असं गृहीत धरू आपण, राईट. याचा अर्थ काय, हे खूप साऱ्या मासच्या आपल्याला बेरीज करायचं, म्हणजे ते समेशन म्हणण्याच्या ऐवजी डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊन टाकतो. म्हणजे असं लिहू का सांगा मी, समेशन I is equal to 1 to n, बघा लक्षात येते, I is equal to 1 to n delta mi xi is equal to integration. असं लिहू का बघा, इंटिग्रेशन व्हॉट इज डेल्टा mi, याला डायरेक्टली काय म्हणतो मी, m into x, m into what is x असं लिहिता येतं, राईट. समेशन I is equal to 1 to n delta mi yi is equal to summation y into m into y, आणि पुढे सांगू आपण, समेशन I is equal to 1 to n integration of what is m into z, आणि काय सांगा, m into what is z. मग आता याला सिम्प्लिफाय करतो, हे तीन इक्वेशन्स आहेत ना, त्या तीन इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू आता, राईट. इकडले मिळून टाकतो मी, that is right. मग इथून असं येतं का बघा, इथून इथे आलेलं आहे का, x is equal to बघा आपण काय म्हणूया, x is equal to this, आणि याची व्हॅल्यू किती आहे सांगा, इंटिग्रेशन ऑफ mx, आणि याला काय म्हणूया आपण m, त्याच्यावर आपण डायरेक्टली इथे आलो तर असलेलं का, डेल्टा mi xi is equal to समेशन mx असलेलं, तर mx ला आपण डायरेक्टली इथे असं लिहितो थोडंसं, ओके, थोडंसं करेक्शन आहे, dm लिहा, dm म्हणजे dm x dm y आणि dm what is z. याला कसं लिहिता सांगा, that is x is equal to 1 by m integration of what is x into dm म्हणा किंवा dm into x, right. y is equal to 1 by m integration of dm into y, and z is equal to 1 by m integration of dm into what is z, right. अशा प्रकारे आपण सेंटर ऑफ मास चा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, राईट. तर सेंटर ऑफ मास महत्वाचा पॉइंट आहे कुठल्याही मोशन मध्ये, राईट. जर सेंटर ऑफ मास माहिती असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे जातात, ते पॉइंट आपल्याला समजण्यासाठी खूप सोपा जातो, राईट. इथपर्यंत समजलं काय, तर नेक्स्ट जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ, ओके. थँक्यू.